मुख्तलिफ कॉलेजों के तलबा ने महापरीक्षा पोर्टल बंद करने की मांग करते हुए जिला कलेक्टर दफ्तर पर एहतजाज किया। हाल ही में महापरीक्षा पोर्टल के इम्तिहानात मुनक़िद हुए थे। ये इम्तिहानात फॉरेस्ट ऑफिसर, तलाटी, महकमे ज़राअत से मुताल्लिक़ मुख्तलिफ मखलूआ जायदादों के लिए मुनक़िद हुए, लेकिन तलबा को शिकायत है कि इन इम्तिहानात में शफाफियत नहीं बरती जा रही है। जिला कलेक्टर दफ्तर पर एहतजाज कर रहे इन तलबा का इल्ज़ाम है कि इम्तिहानात के नताइज पोर्टल पर वक्त मुक़र्ररा पर जारी नहीं किए जा रहे हैं। वहीं इम्तिहानात देने के लिए आने वाले तलबा की बायोमेट्रिक तरीके से जाँच भी नहीं की जाती है। यही वजह है कि इन तलबा ने महापरीक्षा पोर्टल को बंद करने की मांग की है। इन तलबा ने जिला कलेक्टर से मुलाकात करते हुए एक मेमोरेंडम पेश किया, जिसमें पोर्टल से दरपेश मसाइल का जिक्र किया गया और इसे बंद करने की मांग की गई। आज आमच्या महापरीक्षा पोर्टल जे कोणत्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत त्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात। विद्यार्थ्यांनी आतापर्यंत जे कोणत्या वनरक्षक झाले, तलाठी झाले, कृषी सेवक ज्या कोणत्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत त्या परीक्षेच्या आम्हाला आतापर्यंत आन्सर की देण्यात आलेली नाही, रिझल्ट वेळेवर लावण्यात येत नाहीत। ज्या परीक्षा महापरीक्षा जेवढ्या कोणत्या परीक्षा घेत आहे, एक तर त्या परीक्षेमध्ये असा कारभार चालू आहे की कुणाचं बायोमेट्रिक घेण्यात येत नाही, अपारदर्शक असा कारभार चालू आहे। त्याच्यामध्ये कुणाला हॉल तिकीट तुमच्याकडे नाही, ओरिजिनल आहे, ई आधार कार्ड जमत नाही, तुम्ही हेच आणा, तुम्ही एवढ्या दूरून आला, तुम्हाला 5 मिनिटं वेळ झाला, उशीर झाला तरी इथं परीक्षेला बसू देत नाहीत। आमच्या मागण्या आहेत की ज्या महापरीक्षा पोर्टल बंद करणे आणि शासनाला एवढं तुमच्यामार्फत कळवायचं आहे की ज्या कोणत्या परीक्षा घेण्यात येतील त्या सर्व परीक्षा लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात। आमच्या एवढ्याच मागण्या आहेत की जे पेपर जे वगैरे होणार आहेत की नाही, जे आम्ही सेंटर दिले त्या सेंटरलाच एक्झाम व्हावं। ते कसं होत आहे, आम्ही सेंटर देत आहे पण त्या सेंटरच्या व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणी एक्झाम होत आहे आमची, आणि तिथं जायला यायला आमचा खर्च परवडत नाही। आम्हाला जवळपास यायला जवळपास 1,500 रुपये लागत आहेत। त्यामुळे आमची मागणी आहे की ते जे महापोर्टल आहे ते बंद करून एक्झाम जिल्हा निवड समितीतर्फे घेण्यात यावी आणि तात्काळ आम्हाला उत्तरपत्रिका कळवण्यात यावी।